पहिला चेंडू हा लेग स्टंपला सोडून जाणारा पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू आणि दरम्यान टीम देपोली संघाला पाणी पोहोचवा मैदानात. चला लगेच. तर दरम्यान एक सूचनेकडे लक्ष द्या. टीम देपोली संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल आणि 2 खेळाडूची ड्रेसिंग नाहीये. एक 12 आणि एक मैदानामध्ये. सो 2 धावांची पेनल्टी दिली जाते. ती मात्र 6 चेंडू नंतर ऍड केली जाईल. पहिला चेंडू मात्र वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली आहे. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू आडव्या पट्ट्याचा फटका पाहायला मिळतोय. कैलासाच्या बॅटमधनं सीमारेषेकडे निघून जातोय चेंडू 4 धावांसाठी. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. कवाड संघाचा प्रतिनिधी किंवा कर्णधार पॅव्हलियनशी संपर्क साधा. सर वळतोय पुन्हा एकदा मॅच कडे. एका चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 5 या आकड्यावरती. पुढचा चेंडू प्रगतीपथावरती असताना गोलंदाज पुन्हा एकदा विनोद सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय हवेत. मिस टाइम स्ट्रोक आणि इथे कैलास शेलार्याची फलंदाजी संपुष्टामध्ये. बॅक टू दी डग आउट. पहिला विकेट मैदानाच्या आसऱ्याला. कम ऑन डीजे. तर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती 4 आकड्यावर 5 आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानवरती. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असताना गोलंदाज सज्ज होतोय विनोद पुन्हा एकदा आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत. मिस टाइम स्ट्रोक इथे देखील असेल आणि चेंडूला कल्ले केला जातोय. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. थँक्यू डीजे. धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 5 या आकड्यावरती. अगदी 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका खाल्ल्यानंतर काय कमबॅक आहे. सुरेख कमबॅक. ज्या प्रकारचा कमबॅक पाहायला मिळायला पाहिजे होता ना त्या प्रकारचा देपोली संघाकडनं पाहायला मिळतोय. देपोली संघ देखील कठीण परिस्थितीमध्ये लढणारा संघ आहे. जेव्हा जेव्हा प्रेशर येईल तेव्हा तेव्हा चांगला खेळ. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा बीट केलंय. अगदी 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव हाताळले गेले, ज्यामध्ये 2 विकेट देखील पाहायला मिळतोय. यस आता मात्र जर विचार केला तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज.
हा चेंडू इथे लेटकट केलाय चेंडूला, नक्कीच निघून जातोय थर्ड स्लिपच्या रिजन मध्ये आणि त्या चेंडूवरती धाव जमवली जाते ती एक आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली 2 विकेटच्या नुकसानवरती. आता मात्र फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला असतील योगेश तर एका बाजूला असतील अनिकेत. या दोघांवरती जिम्मेदारी, कारण की सलामीसाठी आलेले कैलास आणि मुकुंद या दोघांना परतावं लागलं. मुकुंद मात्र गोल्डन डकचा शिकार आणि कैलास याने वैयक्तिक 4 धावा मात्र फलकावरती जोडल्या गेल्या. एक चांगलं योगदान दिलं गेलं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना देखील परतावं लागलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुढचा चेंडू अपस्टंपच्या बाहेर भन्नाट वेगाने हाताळला गेलाय, पण पंच वळतायत आणि आम्हाला दर्शवतायत की हा चेंडू असेल वाईड. अतिरिक्त धावा मिळेल, अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचतीये 7 या आकड्यावरती. पुढचा चेंडू, हा चेंडू उडवलाय हवेत, मिस टाइम स्ट्रोक कल्ले केला जातोय. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. यापुढील होणारी मॅच टीम बोंबेपाडा संघाचे कर्णधार आणि टीम मित स्पोर्ट्स कपवाड बी संघाचे कर्णधार. यास दुसऱ्या सत्रातील पहिली मॅच असेल, हा शेवटची मॅच असेल पहिल्या सत्रामधली. यापुढील होणारी मॅच बोंबेपाडा सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा संघाचे कर्णधार आणि मित स्पोर्ट्स कपवाड बी संघाचे कर्णधार. रेडी राहायचंय, इनिंग ब्रेक नंतर मिळूयात टॉस बॉक्स मध्ये. तर गोलंदाज सज्ज झालाय सूरज. षटक क्रमांक दुसरं, वैयक्तिक पहिलं असेल आणि सांघिक दुसरं. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा जोडल्या गेल्या त्या तब्बल 7 आणि ज्यामध्ये विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाले होते 2. 3 विकेट पाहायला मिळाले, माफ करा. शेवटच्या चेंडूवरती देखील चेंडूला कलेक्ट केला होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये हनुमान. संकट मोचक बनेल का हनुमान? गोलंदाज सूरज आपला पुढचं षटक घेऊन सज्ज होतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू आडव्या पट्ट्याचा फटका मारण्याच्या नादामध्ये निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये, कुठेतरी बीट केलंय, चकवलंय, फसवलंय निर्धावच्या स्वरूपामध्ये. आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव हाताळला गेला. एका चेंडूचा खेळ, धावसंख्या फलकावरती 7, 3 विकेटच्या नुकसानवरती 7. अप्रतिम गोलंदाजीचा मुजारा पाहायला मिळाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अनेकदा काय होतं की पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होते, पण इथे मात्र गोलंदाजांचा बोलबाला ठरला सार्थक, कारण की प्रत्येक चेंडू मागे एक कठीण प्रश्न होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना टीम पुंडा संघ कुठेतरी डगमगताना पाहायला मिळाली. हा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रेजर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण असेल. पुढच्या एक धाव अंकित केली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 1 ने वाढतीये अगदी 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8. तर सुपेगाव संघाचा एक प्रतिनिधी आमचा आवाज ऐकत असाल तर प्लीज आमच्या सोबत संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू, हा ऑफस्टंपच्या बाहेर चांगला चेंडू होता. पिचिंग चांगली होती, लेंथ चांगली होती, लाईन चांगली होती आणि त्याच्या जोरावरती निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. भाग्यशाली ठरला फलंदाज, या चेंडूवरती एज देखील घेऊ शकला असता, कारण की या प्रकारचे चेंडू अनेकदा घातक असतात. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. चेंडू क्रमांक 4 प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज सूरज सज्ज. हा चेंडू हवेत आणि जेल स्वीकारली जाते. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. कम ऑन डीजे.
मुख्य बेटीलासाठी येणारा हा षटकार 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. न घरी घरी रथ चाले रामाचा नामदी काही वैसली गवरी ही नावरी. थँक्यू डीजे. तर शेवटच्या क्षणावरती आला 6 धावा आणि 2 धावा पेनल्टीच्या देखील ऍड केल्या जातील. धावसंख्या फलकावरती 17. हा चेंडू सॉफ्ट हँडने दिशा दिलीये. एक धाव अंकित केली जाते. मिसफील्ड पाहायला मिळाली. दुसरी धाव कंप्लीट होईल का की काय, पण एका धावेवरती थांबवलं गेलंय. एका धावेच्या जोराने तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आणलं, ज्याने शेवटच्या चेंडूवरती एक जिवंत राहण्याची आशा अपेक्षा ठेवली होती आणि एक छाप दिलीये की हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे, लढेंगे और लढते रहेंगे. यस, धावसंख्या फलकावरती 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली एका चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओ हो, काय चेंडू होता, काय भन्नाट वेगाने हाताळला गेला. हा कठीण प्रश्न होता आणि अगदी जर टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहताय बघा, टप्पा पडल्यानंतर अगदी वेगाने चेंडूला उसळी देखील मिळाली आणि फलंदाज तिथे सरप्राईज झाला, निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बिपिन पुन्हा एकदा सज्ज होते आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू फुल टॉस, पंचांनी इशारा केलाय नो चेंडू असेल आणि नो प्लस 1 अशी 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये ती 20 या आकड्यावरती. अगदी चेंडूचा जर विचार केला तर चेंडूचा खेळ होतोय तो 3. माफ करा 2. यस, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा फायदा उचलेल का? बिपिन गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर चेंडू अपस्टंपच्या खूप जास्त बाहेर. पंचांनी मात्र इथे दर्शवलं गेलं की हा चेंडू वाईड म्हणजे फ्री हिट राहील कंटिन्यू. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 21 या आकड्यावरती. आता मोठा फटका येतो की काय बघावं लागेल. बिपिन काय करतोय पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता. अगदी लॉंगॉनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकी परंतु एकदा अंकित केली जाईल. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 1च आणि जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती 4 विकेटच्या नुकसानवरती. यस, 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना 3 चेंडूंचा खेळ झाला गेला आणि या 3 चेंडूमध्ये धावा जमवल्या जर विचार केला तर वैयक्तिक आतापर्यंत 4. पुढचा चेंडू बॅटच्या फेसवरती तेवढा आला नाही. यष्टिरक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कलेक्ट करतात चेंडूला आणि फेकी करेपर्यंत धाव कुठच्याही प्रकारची नसेल आणि या निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच होईल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. 5वा चेंडू प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा बिपिन. हा चेंडू अगदी बॅटची एज घेऊन फाईन लेगच्या क्षेत्राकडे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. एकच धाव, एकापेक्षा काही नाही आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती 23 या आकड्यावरती. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. हा चेंडू इथे अपस्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा पंचांनी वळलेत आणि सांगितलंय की असेल अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. खूप जास्त बाहेर चेंडू हाताळला गेला हा आणि त्याच्या जोरावरती पंचांनी मात्र इशारा केला की वाईड चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. शेवटचा चेंडू घेऊन बिपिन. हा चेंडू अपस्टंपच्या बाहेर चांगला टोटावला गेलाय पण डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एकच धाव. या एका धावेच्या जोरावरती 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय.
3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 25 या आकड्यावरती. एका षटकाचा खेळ अजून देखील बाकी असेल. या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट दिलं जाईल हे बघावं लागेल. त्याआधी देऊया सुवर्ण संधी डीजे निखिल याला. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना पहिला चेंडू हा मात्र वाईडच्या स्वरूपामध्ये हाताळला गेला. परेश गोलंदाजीवरती सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र 1 अंकित धाव केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये ती 26 या आकड्यावरती. आणि चेंडूला कट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पण लाईन त्यांनी थोडीशी बरकतताना पाहायला मिळालं. त्याच्या जोरावरती आणखी 1 धाव अंकित केली जाईल. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली चेंडूने. बॅटच्या फेसवरती चांगल्या प्रकारे आला होता. लॉंगांच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकीपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 या आकड्यावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा गोलंदाज परेश. हा चेंडू बॅटची एज आणि हवेत चेंडू आणि विकेट कलेक्ट केला जातोय. आणखी 1 विकेट मैदानाच्या आसऱ्याला 5वा. बघा या गाण्यांनी दर्शवलं गेलंय डीजे निखिलच्या माध्यमातून की हळदींचा सीझन आता येणार आहे आणि हळदींच्या सीझन साठी डीजे निखिल देखील तैनात आहेत. ते गाणे मात्र आपल्यापर्यंत ऐकवले जातील. मधुर संगीत. पुन्हा एकदा गोलंदाज यार. हा चेंडू उडवलाय आणि सरळ निघून जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. कम ऑन डीजे. ओळखलं खूप लवकर आणि चेंडूला पुल केलं आणि पुल ठरतो पॉवरफुल. सरळ सीमारेषे बाहेर. बघा तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता. हाफ ट्रॅकर चेंडू अगदी पुल केलंय आणि ताकद दाखवली, नजाकत दाखवली आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी आणि त्या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 33 या आकड्यावरती. 33 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असेल. गोलंदाज सज्ज होतोय. परेश आपला पुढचा चेंडू घेऊन. स्ट्रायकर एंडला फलंदाज ज्याच्या बॅट मधनं 2 देखणे स्ट्रोक निघालेत. योगेश. एका बाजूने विकेट पडतात पण एका बाजूने योगेश दहाडतोय, गरजतोय, बरसतोय षटकाराच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा काय करेल बघावं लागेल. आणखी 1 चेंडू घेऊन पुन्हा सज्ज होतोय योगेशच्या विरोधात परेश. हा चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण बॅटच्या फेसवरती आला नाही. चेंडूला ओळखलं देखील होतं पण पंचांचा इशारा काय. फलंदाज आउट. बॅक टू दी डकआउट. किरण किरण थँक्यू दिसे. यस तर परेश
याने मात्र विकेट नक्कीच मिळवलाय. एक छोटा खेळाडू मैदानाकडे. हा बघा छोट्या खेळाडूचे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. निर्धाव चेंडू नक्कीच निघून जातोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 35. एका चेंडूचा खेळ 33, माफ करा, एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. 5 चेंडूचा खेळ झालाय. स्ट्रायकर एंडला छोटा खेळाडू चिमुकला प्रमोट केलाय आणि अनेकदा आपण बघतोय ना की असे खेळाडू जेव्हा जेव्हा प्रमोट होतात तेव्हा तेव्हा ते चांगले खेळ करून दाखवत असतात. काय करेल बघावं लागेल. हा चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला आणि निघून गेला. रक्षकाच्या हातामध्ये बीट केलाय, फसवला गेलाय आणि रिप्ले मध्ये देखील पाहू शकता ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू थोडासा कट करण्याचा देखील प्रयत्न टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि फलंदाजाला भिरकी देऊन निघून गेला आणि अगदी 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 33 या आकड्यावरती. विजयासाठी 24 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल त्या आधी या पुढील होणारी रंगतदार मॅच कडे वळतोय. एका बाजूला सुनी स्पोर्ट्स बोंबेपाडा तर एका बाजूला मीत स्पोर्ट्स कव्वाड बी. चला नाणेफेकीचा कौल केला जातोय. प्रथमतः नाण्याची ओळख करून देऊयात. एका बाजूला जय बजरंग तर एका बाजूला नानाभाई स्मृती. यस कॉलिंग कोण करणार. यस कवाड संघाकडनं कॉलिंग जय बजरंग अशी कॉलिंग अँड इट इज नानाभाई स्मृती. यस म्हणजेच सुनी स्पोर्ट्स बोंबेपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मी वळतोय बोंबेपाडा संघाच्या कर्णधाराकडे. बघा पहिल्या सत्रामध्ये बाय मिळाली होती आणि दुसऱ्या सत्रामध्ये सरळ प्रवेश आपल्या असोसिएशनचे तुरुरू आहेत आणि एक संघ जो आहे तो विपक्षामध्ये पहिली मॅच जिंकून आलाय. त्याला या मैदानाचा आराखडा माहिती आहे. काय निर्णय घ्याल तुम्ही. क्षेत्ररक्षण. अगदी जर विचार केला तर क्षेत्ररक्षण घेण्यापाठीमागची रणनीती काय असेल आणि 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल कबाड संघाला. रणनीती तर काहीच नाही. 2 बॉलर आहेत 40 रन तेच देतात म्हणून बॉलिंग घेतले. नक्कीच 2 गोलंदाज आहेत आणि 40 धावा ते देतात म्हणून गोलंदाजी घेतली आहे. पण यावेळेस तुम्ही विजयाची झुंज मैदानामध्ये द्याल का. कारण की मी अनेकदा तुम्हाला बघितलंय खरंच खूप जास्त खडतर प्रवास करत जाऊन पोहोचलेत. पण म्हणतात ना की नेव्हर गिव्ह अप. प्रयत्न करत राहा. यश तुमच्या पायाशी कधीतरी येईल. प्रयत्नार्थी परमेश्वर लाभेल. पण या मैदानामध्ये तुम्ही किती अपेक्षा घेऊन उतराल आणि तो प्रयत्न पुन्हा एकदा मैदानात द्याल का. काय नाही रनचा कसा काय आहे ते माहित नाही पण आम्ही मॅच जिंकू. नक्कीच वळतोय कबाड संघाच्या कर्णधाराकडे. तर नाणेफेकीचा कौल तुम्ही हारलाय. जर नाणेफेकीचा कौल तुमच्या पक्षामध्ये असता तुमचा निर्णय काय असता. आम्ही फलंदाजीच केली असती. आता मात्र तुमच्या मनासारखं झालं. तुमची फलंदाजीच वाट्याला आली आहे. पहिली मॅच खडतर प्रवास झालाय. अगदी कठीणाईमधून तुम्ही बाहेर आलात पण दुसऱ्या मॅच मध्ये त्या परत मॅचवरती परतफेड कराल का आणि कशा प्रकारचा खेळ दाखवाल काय म्हणाल. 100% देण्याचा प्रयत्न असेल आमचा. अगदी जर विचार केला बोंबेपाडा संघ कठीण परिस्थितीमध्ये आहे पण कधी बॅकअप देतील कधी पुन्हा एकदा पलटवर देतील सांगता येणार नाही. किती धावांपर्यंत मजल माराल. 40+. यस ऑल दी बेस्ट 40 धावांसाठी तुम्हाला देखील आणि ऑल दी बेस्ट टीम बोंबेपाडा संघ. यस बघूयात बोंबेपाडा संघ आज पुन्हा एकदा आपली किस्मत आजमावण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेत आणि इथे या मैदानामध्ये आपली छाप सोडतील की काय.
वळतोय मॅच कडे पुन्हा एकदा. एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम देपोली असेल तर एका बाजूला टीम पुंडास संघ. तर पुंडास संघाने प्रथमतः फलंदाजी करताना धावा जोडल्या गेल्या तर तब्बल पुढचा चेंडू यावेळेस लाफ केलाय. गॅप मध्ये चेंडू आहे, अडवला जाईल की बघावं लागेल. निघून जातोय सीमारेषे बाहेर, पंचांचा इशारा येईल. हा चौकार. कम ऑन डीजे. तर 34 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 3 चेंडूवरती धावा जमवल्या गेल्या ते तब्बल 5. बघा पुंडा संघ जेव्हा फलंदाजी करत होता ना तेव्हा पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा होत्या, पण त्यानंतर गोलंदाजाने चांगला कमबॅक दिला होता. पण इथे मात्र पुंडा संघ पुन्हा एकदा पलटवार देईल का? पुढचा चेंडू स्लोवर चेंडू हाताळला होता, चेंडूवरती बोट फिरवली होती, टप्पा पडल्यानंतर गती कमी झाली आणि कुठेतरी फलंदाजाला चकवा देऊन निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यस, यापुढील होणारी मॅच सज्ज आहेत सुनील स्पोर्ट्स बोंबे पारडा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये असेल टीम मिड स्पोर्ट्स कप वाडपी. मुकुल पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता आणि झेल ही विसावली जाते. विकेट क्रमांक पहिला हादरा बसताना टीम देपोली संघाला. थँक्यू तुझे. बघा तुम्ही रिप्ले मध्ये नक्कीच बघू शकता ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू होता आणि हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, पण क्षेत्र जे होतं ते चुकीचं निवडलं. कारण की या प्रकारचे चेंडू कधी सार्थक ठरतात जेव्हा तुम्ही स्ट्रेट खेळता, गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळता, तेव्हा या चेंडूला या प्रकारच्या फटक्यांना यशस्वीता लाभते. पण इथे चुकीची जागा निवडली गेली. हेलिकॉप्टर उडवला पण लँड कुठे झाला तर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये सरळ हातात आणि विकेट क्रमांक पहिला हादरा बसताना. अगदी 5 चेंडूचा खेळ झालाय, एका चेंडूचा खेळ बाकी असेल पॉवर प्लेच्या. गोलंदाज सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय हवेत. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक असेल आणि झेल सुटतीये. ही झेल कठीण होती आणि या प्रकारची झेल आपण बघितली होती 1983 मध्ये वर्ल्ड कप मध्ये. कपिल देव याने मात्र अशा प्रकारची झेल कलेक्ट केली आणि त्यानंतर वेस्ट इंडिजच्या विरोधामध्ये तो पलटवार पाहायला मिळाला होता. त्या झेलवरती असं म्हणतात की मॅच बदलवली आणि ती झेल इथे घेण्याचा प्रयत्न देखील केला होता. प्रयत्न चांगला होता पण कुठेतरी अपयशी ठरले, कारण की या प्रकारच्या झेलवर घेण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता खूप जास्त इम्पॉर्टंट असते आणि कुठेतरी भंग झाली आणि झेल मात्र सुटली गेली आहे. अगदी एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये. एका विकेटच्या नुकसानवरती 34 धावांचा पाठलाग करताना 7 या आकड्यावरती. वळतोय मॅच कडे पुन्हा एकदा. षटक क्रमांक पहिलं अप्रतिम हाताळलं गेलं. एक विकेट देखील पाहायला मिळाला, एक झेल देखील सुटली, एक जीवनदान आयुष्यमान भवच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. फलंदाज नितीन याची आणि आता मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो नितीन, नॉन स्ट्रायकर एंडला बिपिन आणि षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज सज्ज होतोय योगेश. पहिला चेंडू, हा चेंडू उडवलाय आणि लँड होणार. सरळ टॉस बॉक्सच्या सलामी देणार हा षटकार. 6 धावांचा आडी. कम ऑन डीजे. या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये ती 15 या आकड्यावरती. माफ करा 13 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ झाला आणि पहिल्या चेंडूवरती जर 6 धावा आल्या तर गोलंदाज आता मात्र दबावामध्ये असेल की येणारे 5 चेंडूवरती काय होईल. हे अनेकदा आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणून फलंदाज पहिल्या चेंडूवरती आक्रमकता धारण करतो. त्याचा रिझन हे आहे की येणाऱ्या 5 चेंडूवरती जर गोलंदाजावरती प्रेशर आला तर
त्याच्या विरोधामध्ये येणारे पुढचे चेंडू थोडेसे सोपे असतील आणि जर पहिल्या चेंडूवरती गोलंदाज कॉन्फिडन्स मध्ये असेल तर येणारे पुढचे चेंडू तेवढेच कठीण असतात. हे अनेकदा आपण चित्र समीकरण क्रिकेट विश्वामध्ये बघितले आणि ते समीकरण आता मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 13 एका चेंडूच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानवरती. यस पुन्हा एकदा गोलंदाज योगेश दबावामध्ये येईल का की दबावाच्या विरोधात जाऊन हल्ला करेल पुन्हा एकदा फलंदाजांवरती. पुढचा चेंडू गोलंदाज योगेश. हा चेंडू चांगल्या पद्धतीने होता. अगदी पाठीमागे लॉंग ऑफच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. आउटफील्ड फास्ट आहे त्याच्या कारणामुळे वेगाने चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचला आणि चेंडूला कलेक्ट करून फेकी पर्यंत एक धावी अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढतीये, जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. पुढचा चेंडू. हा चेंडू उडवलाय. खेळाडू पाठीमागे तैनात असेल पण निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. ओके, अडवलं गेलंय चेंडूला आणि या 2 धावा अंकित केल्या जातील आणि 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू इथे बॅटची एज घेतलीये, निघून जातोय गली आणि स्लिपच्या रिजन मधनं डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावर 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. क्रिकेट विश्वातील पुन्हा एकदा अशुभ आकडा 17 हा पाहायला मिळतोय. मिळेल का खतरा कोणाला बघावं लागेल. अगदी चेंडूचा जर विचार केला तर चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय तो तब्बल 4. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 5वा चेंडू प्रगती पथावरती असताना बिपिन स्ट्रायकर एंडला. हा चेंडू बिपिनच्या विरोधामध्ये बॅटची एज घेतलीये. चेंडू लेग स्लिपच्या रिजन मधून निघून जातोय. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एका धावेसाठी आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. यस, एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल आणि त्यानंतर उलटी गिनती चालू. गोलंदाज सज्ज होतोय शेवटचा चेंडू घेऊन. हा चेंडू उडवलाय. अगदी लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात असेल आणि चेंडूला करतोय कलेक्ट. विकेट आणखी एक मैदानामध्ये. विकेट क्रमांक 3 हैदराबाद असताना. यस, तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फक्त चेंडूला उंची लाभली, लांबी कमी. खेळाडू पाठीमागे तैनात होता. खूप वेळ त्याला प्रेडिक्शन करण्यासाठी मिळालं आणि सरळ सोपी झेल ही कलेक्ट केली जाते. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला आणि 3 विकेटच्या नुकसानावरती 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. जाऊयात डीजे निखिलकडे. जाते आणि नावाप्रमाणे काम करेल का काय बघायला लागेल. षटक क्रमांक 3 घेऊन हनुमंत मात्र सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल वैभव. पहिला चेंडू काय वेगाने हाताळला होता, भन्नाट वेग. वैभवच्या विरोधामध्ये हा हल्ला गोलंदाजाचा. निघून गेला चेंडू अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि यस, वैभवचा जर विचार केला तर खरा वैभव प्रमोट कुठे झाला तर तो सायगाव ट्रॉफी मध्ये. यस, अगदी
21 चेंडू मध्ये त्यांनी धावा जोडल्या होत्या 54 आणि त्यानंतर वैभवचा बोलबाला पाहायला मिळाला होता चांगला प्रकारचा. आता काय करतो वैभव, पुढचा चेंडू हवेत मिस टाइम स्ट्रोक, हनुमान स्वतः झेल खाली येतील आणि चेंडूला कल्ले करण्यामध्ये अयशस्वी, पण तोवर धावा जमवल्या जातील त्या 2 आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 20 या आकड्यावरती. 34 धावांचा पाठलाग करताना 20 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, म्हणजे येणाऱ्या 11 चेंडू मध्ये धावा जमवायच्या आहेत त्या 14. माफ करा, 10 चेंडू मध्ये धावा जमवायच्या आहेत त्या 14. पुन्हा एकदा संकटमोचक हनुमान सज्ज होतोय. पुढचा चेंडू वैभवच्या बॅट मधनं सलामी देतोय आमच्या मुख्य मंचाच्या डोक्यावरती निघून जाणारा हा षटकार. थँक्यू डीजे. बघा त्या थँक्यू डीजे. बघा वैभव, मी म्हटलं होतं ना की खरा प्रमोट तिकडनं झाला आणि त्या घटनेला 1 वर्ष झाले, म्हणजे 365 दिवस झाले, पण तोच उत्साह, तोच जज्बा आणि तीच ताकद पुन्हा एकदा दाखवताना एक नजाकत दाखवली गेली. चेंडूला सरळ कन्वर्ट करून दिला 6 धाव्यांसाठी. हनुमंत पुन्हा एकदा कमबॅक करतोय की काय, वैभवच्या विरोधात विकेट घ्यावं लागेल. हा चेंडू इथे तीक्ष्ण होता, कठीण होता आणि कौतुक करेल मी यष्टिरक्षकाचं, छोटा आहे पण स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट कशाला म्हणतात, तर याला म्हणतात. बघा, कुठच्याही प्रकारची चुकी न करताना अप्रतिम विकेट किपरचा मुजाहिरा पाहायला मिळाला. चेंडू कट देखील झाला आणि लवकर ओळखलं देखील त्यांनी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय हनुमंत आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू अपील केली जाते की काय, आणि रनआउटची संधी आणि इथे फलंदाज आउट होतोय बिपिन. परतावं लागेल. कम ऑन डीजे. तर बिपिन याला मात्र परतावं लागलं आणि त्या बिपिनची जागा भरून काढण्यासाठी जर्सी क्रमांक 2 मैदानामध्ये परेश सज्ज होईल. यस, विजयासाठी अजून देखील जर विचार केला तर इक्वेशन आहे आठ धाव्यांची गरज असेल. 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा. चला, 7 चेंडू 8 धावा. काय करेल गोलंदाज? इथून जर हा चेंडू निर्धाव किंवा विकेट घेतली तर 6 चेंडू 8 धावा असं समीकरण येईल आणि पुन्हा एकदा टीम पुंडा संघ या मॅच मध्ये कमबॅक करण्याचे इशारे देईल. पण त्यासाठी या चेंडूवरती तडजोड करावी लागेल हनुमंत्याला. हा चेंडू फुल टॉस होता आणि फुल टॉस चेंडूवरती करायचं काय, तर करायचं हे निघून गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार. तर बघा, फुलटॉस चेंडू कोणत्याही फलंदाजाला झोपेमधून उठवा आणि त्याला सांगा की तुला आता कुठला चेंडू हाताळू, ज्याच्यावरती तू मोठा फटका मारशील तो म्हणेल फुलटॉस चेंडू. म्हणजे कुठल्याही फलंदाजाला सरळ सोपा चेंडू कोणता तो फुलटॉस, आणि जर तुम्ही तो हाताळला गेला तर काय होईल, तर ते होणार हे. अगदी विजयासाठी काहीशा धावांची गरज असताना स्ट्रायकर एंडला आता मात्र पाहायला मिळतोय ही चुकी झाली. निघून गेला चेंडू. एका धावेसाठी, एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावर 1 ने वाढते, जाऊन पोहोचतीये 33 या आकड्यावरती. विजयासाठी एका धावेची गरज असेल. गोलंदाज सज्ज होतोय. एका धावेची गरज असताना ही एक धाव कंप्लीट केली जाते आणि विजयाचा शंख फुंकून टीम देपोली संघ जाऊन पोहोचते द्वितीय सत्रामध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये. आणि दुसऱ्या सत्रातली पहिली मॅच येणार आहे. एका बाजूला सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा एक पुण्याच्या एकदा मैदानामध्ये नवीन आशा अपेक्षा घेऊन मैदानात उतरणार आणि त्यांच्या विपक्षामध्ये एक कडक संघ आहे
ज्याचा बोलबाला खऱ्या अर्थाने चालू आहे खूप दिवसांपासून, तो म्हणजे मित कवाड बी. धन्यवाद. तर मॅन ऑफ द मॅच या ही मॅचचा हिरो कोण ठरतोय? टीम आहे देपोली, नाव आहे यस मॅन ऑफ द मॅच विनोद. मॅन ऑफ द मॅच विनोद, ज्याने गोलंदाजीमध्ये 3 विकेट घेतल्या, धावा दिल्या फक्त 2 आणि फलंदाजीवरती खातं उघडलं होतं चौकाराने. यस विनोद याला विनंती करतो मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय, जे आम्हाला लाभलंय मान्य श्रीयुत कल्पेशजी भाऊ ठाकरे गांद्रे चॅम्पियन्स एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून एक सुवर्ण ट्रॉफी लाभली गेली आहे, ती मात्र त्यांना सन्मानित केली जाईल. आणि त्याचबरोबर या टुर्नामेंटसाठी सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून लाभलं, स्वर्गीय मनीषा बुधाजी थेटे यांच्या स्मरणार्थ मान्य श्रीयुत कैलाजी महादू पाटील यांच्याकडनं. नक्कीच तर सर्व मोलाचे सहकार्य ज्यांनी केलं त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि असंच मोलाचं सहकार्य तुम्ही करत राहा. तुमच्या आशीर्वाद या टुर्नामेंटच्या पाठीशी सदैव असतील अशी अपेक्षा करतोय आणि वळतोय आजच्या दिवसाची दुसऱ्या सत्रात पहिली मॅच कडे.